आज आपण करणार आहोत झटपट अशी होणारी वांग्याची शाक। एका कढईमध्ये 2 उबळ्या तेल टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। जिरं, मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि 1 चमचा अंबारी मसाला घालून व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजल्याच्या नंतर वांगे घालायचे। त्याच्यात वांगे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत। चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची वांगी। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट 3 ते 4 चम्मच घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्याला। त्यानंतर 2 ते 1.5 ग्लास आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे त्याच्यात आणि 10 ते 15 मिनिटं शिजत ठेवायचे।